चला तर मग आज ना आपण बटाट्यापासून वेगळे असे मस्तपैकी मसाला पापड तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे मोठे 4 बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचाभर जिरे घेतलेले आहे, जे की आपल्याला छान असं क्रश करून घ्यायचं आहे। त्यानंतर सोललेले जे बटाटे आहे ते आपल्याला छान खिसून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये, नाहीतर मग पापड जे आहे ते तुटतील। त्यामुळे आपल्याला व्यवस्थित इथे हे सर्व खिसून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी काही मसाले टाकणार आहेत। तर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, ओवा आहे, जिरा आहे क्रश केलेलं, मीठ आहे आणि लाल तिखट आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात थोडासा चाट मसालाही टाकू शकता, तशी त्यात आवश्यकता नाही, तशी पापड छान टेस्टीच लागतात। पण तुम्हाला जर चटपटीत हवे असतील तर तुम्ही चाट मसाला त्यात टाकू शकता। तर यात मी कुठलेही पीठ वगैरे वापर न करता हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर तेलाचा हात लावून त्याचे असे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये कुठलाही पाण्याचा किंवा पिठाचा वापर आपल्याला करायचा नाहीये। हे बघा, अशा पद्धतीने त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। ते पान कापड घेतले मी, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही याला पान कापडाला, आणि त्यानंतर तयार केलेला जो गोळा आहे तो त्यावर ठेवायचा आणि प्लेटच्या सहाय्याने इथे हा पापड तयार करून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला दाबून घ्यायचा आहे, आणि फार पातळही नाही आणि फार जाडही नाही, असे मीडियम साईजचे पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तर सर्व पापड मी इथे अशाच पद्धतीने तयार करून घेते आहे। हे पापड ना खूपच टेस्टी लागतात खायला, तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। फार जास्त नाही तर थोड्याशा बटाट्याचे तुम्ही नक्की एकदा करून बघा, आणि वर्षभर टिकतात हे पापड। हे बघा, प्लेटने नाही तर तुम्ही असे बोटाच्या साहाय्याने सुद्धा त्याला पापडाला असा आकार देऊ शकता। हे बघा, आणि खूपच पटकन होतात हे पापड, आणि वर्षभरही टिकतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात। तर एकदा नक्की ट्राय करा खरंच। हे बघा, मी इथे तुम्हाला तळून सुद्धा दाखवते इथे पापड, आणि छान क्रिस्पी बनतात। हे बघा, चिप्स तर आपण नेहमी बनवतो बटाट्याचे, पण हे वेगळ्या पद्धतीचे पापड तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। एकदा नक्की ट्राय करून बघा पण।